जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारीने हा शब्द देतो। आता कोणीतरी म्हणून महायुतीतलं आमच्याकडे आला आणि आमच्या मतदारसंघात बोलून गेला, पण शेवटी ही महायुती जरी असली तरी गोरगरिबांचे प्रश्न आहेत, आम्ही सोडवले का तुम्ही सोडवले ह्याला महत्व नाही। अडचणीत सापडलेल्या माणसाला त्यातनं बाहेर काढा। दोन दिवसातलं जर एकदा पाणी येत असेल त्या माय माऊलीने माझ्या करायचं काय? किती वेळ पाण्याची वाट बघायची? आणि एवढं पाणी दिसतंय शेजारी तुम्हाला, काय म्हणजे मला वाटतंय नगर विकास विभागामार्फत एकनाथ तुम्ही साहेबांकडून नगरपालिकेचं ऑफिस आणलं, त्याच्या म्हणजे नळ योजनेवर पैसे आणलेच तर बरं झालं असतं। त्यामुळं आपण खऱ्या अर्थानं आता सुद्धा तातडीनं जर तो प्रस्ताव तयार केला तर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना सांगून मेळ्याला किमान पूर्ण वेळ लोकांना पाणी मिळेल यासाठी सुधारित आराखडा पाणी पुरवठा योजनेचा करण्याचे आदेश सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आजच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी देतो। तो प्रस्ताव तयार करून नगर विकास विभागाच्या माध्यमातून तेही काम आपण मार्गी लावू। मला मगाशी मी व्यासपीठावर बसलो होतो, लोकांनी सांगितलं म्हटले साहेब मेढ्याला अजून सुस्थितीतली स्मशानभूमी नाही। ते म्हणले नदीच्या कडेला जाऊन या ठिकाणी आम्हाला नदीच्या काठावरती अंत्यसंस्कार करायला लागतात। पैसे दिलेत साहेबांनी ना? तुमच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीनं खोडा घालायची सवय असेल तर मग शेवटी शिवसेना स्टाईलनं जसंच तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा द्यावं लागेल। म्हणाल तुम्ही आता पत्रकार मंत्री पालकमंत्री असं बोलला, पालकमंत्र्याचं पहिलं म्हणणं आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे, आम्ही एकत्र राहू। शिवसेना म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे, पण विनाकारण जर आमच्याच लोकांना तुम्ही आता मला सांगा लावलेले बोर्ड काढायला लावले, बाबा तुम्हीच मागायचं भाषणात सांगितलं, आता मला सांगा ते धनुष्यबाण युतीतलाच आहे ना? महायुती म्हणलाच आहे का बाहेरला कुठला महाविकास आघाडीतला आणलाय? आता महायुतीतला धनुष्यबाण जर महायुतीतलेच लोक काढायला लावत असतील आता ते सहन किती दिवस करायचं? ठीक आहे, आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलंय स्वतःवर कुठं अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊ नका, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय, आपल्याला महायुती करायची, आपल्याला महाविकास आघाडीचा पराभव करायचा आहे। पण आम्ही जर सतत सामंजस्याची भूमिका करून आमच्याच लोकांवर जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल, मगाशी सचिन म्हणला कोणाला तरी ठेवले बाहेर, कोण जातंय कोण जात नाही बघायला, कोणतर म्हणलं कुणाला तरी भरून गाडीतून सातारला नेलं। अरे हे मला काही समजत नाही। आपण महायुतीमध्ये आहे, एकत्र आहे, आमचं सत्ता आली काय तुमची सत्ता आली काय, शेवटी महायुतीतच आहे ना। आपल्या चौकटीतनं तर बाहेर जात नाही, आपल्या चौकटीत आपल्याला ठेवायचे, पण शेवटी कुठेतरी मिळून मिसळून राहण्याची भूमिका घेतली पाहिजे। याचा अर्थ येऊन काही करू दे, काहींनी येऊन इथं सांगितलं की महायुती हे आता मी काही उत्तर त्या गोष्टीवर दिलं नाही। पालकमंत्री म्हणले की वा महायुती आहे आणि आम्हाला कमी लेखू नये, आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही, पण आमचं एवढंच म्हणणं आहे ते पत्रकारांना पण मला सांगायचं की जसं भास्कर पाटणमध्ये निर्णय होईल तसा निर्णय मेढ्यामध्ये होईल। आमचं म्हणणं एवढंच आहे की पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की महायुती आहे, तुम्ही त्याप्रमाणे वागा, कारण ते पालकमंत्री आहे। ते आधी मी आता मंत्री झालो, ते माझ्या आधी 5 वर्ष मंत्री होते, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आताच्या याच्यात पण मंत्री होते। त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं अनुकरणच करतो ना, मंत्री म्हणून कसं काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय। वयानं पण ते मोठे आहेत पालकमंत्री, त्यामुळे त्यांचा आदर तर आहेच आम्हाला काय। त्यामुळे ते जसं अनुकरण पाटणमध्ये करतील तसं अनुकरण आणि तसे निर्णय मेढ्यामध्ये सुद्धा होते आणि तिथं मग महायुती म्हणून सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा। आमचं काही त्याच्याबद्दल नाही, नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढंच या निमित्तानं सांगतो। कारण शेवटी काय आपली ताकद आहे, आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत, आपण काही नुसतं निवडणूक आली म्हणून आलो काय तर सांगितलं, निवडणूक झाल्यावर मगाशी मी जसं म्हणलं गोंधळून इथनं निघून गेलो असं नाही। आपण प्रत्येक विषयासाठी, प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक कामासाठी आपण सगळेजण एकत्र येतो, वेळ देतो
ती कामं आपण मार्गी लावतो, त्याला लागणारा पाठपुरावा आपण करतो. कारण कुठलंही विकास काम किंवा कुठलाही प्रश्न उभा राहिला तर तो पाठपुराव्याशिवाय पूर्ण होत नाही. आज नुसतं तुम्ही गेला आणि कुणाच्या तरी हातात एक निवेदन किंवा 4 ओळीचं पत्र देऊन आला म्हणजे निर्णय झाला असं त्या मंत्रालयात किंवा कुठेही होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायला लागतो, तुम्हाला त्याच्या मागं लागायला लागतं. तुम्हाला त्या याच्यामध्ये काही उद्या अडचणी निर्माण झाल्या तर त्या सोडवायच्या कशा हे बघायला लागतं आणि मग कुठेतरी निर्णय जो आहे तो विकास कामांचा आणि प्रश्न जे आहेत ते मार्गी लागण्याचा होतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज आपण हे सगळं गेले 10-15 वर्ष करत आलो. हे काल परवा अचानक सुरू केलं असं नाही. सलग आमदार असल्यापासून आपण जेव्हापासून मी इकडे आलो तेव्हापासून आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल, आपल्या तालुक्याची प्रगती कशी होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की ग्रामपंचायतीतनं नगरपंचायतीत करणारा माणूस पण मीच आहे. म्हणजे मी जर त्यावेळेला आमदार असताना मी खरं सांगतो तुम्हाला, आता मी एवढं बोलत नाही किंवा म्हणजे स्वतःबद्दल, पण त्यावेळेला जर मी पत्र दिलं असतं किंवा आमची ग्रामपंचायतच ठेवा तर आपली ग्रामपंचायतच राहिली असते. आपण नगरपंचायतीत संजय झालोच नसतो. कारण त्यावेळेला अजितदादांनी सगळ्या आमदारांना जे दिलं होतं किंवा तुमच्या तालुक्यातल्या ठिकाणच्या ग्रामपंचायती नगरपंचायती करायच्या का नाही तुम्ही ठरवा आणि सांगा. आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेतला की आपल्याला मोठं व्हायचंय, आपल्याला वाढायचंय, आपलं शहर वाढवायचंय, आपल्याला मेढ्याची ओळख जी आहे ती वेगळी करायची. आणि म्हणून ग्रामपंचायतीतनं आपली नगरपंचायत झाली पाहिजे आणि नगरपंचायतीतनं नगरपालिका आपली होईल. मग ड वर्ग असेल, क वर्ग असेल, जे काय असेल ती होईल आणि त्याच्यानंतर पुढची आपली प्रगती जी आहे ती चालू राहील.